नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ब्राह्मणी वरण. त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे पाऊण वाटी. ती आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची. फक्त हिंग पावडर आणि हळद पूड घालून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. तर हे बघा, डाळ मी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा हळद पूड घालणार आहे, पाव चमचा हिंग, ही डाळ आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची. पूर्ण गीर शिजली पाहिजे डाळ ही. आता आपण याला कुकरला लावून घ्यायचे. तर बघू शकताय तुम्ही, ब्राह्मणी वरण करण्यासाठी मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे. तर डाळ पूर्ण गीर शिजलेली आहे बघा. तर डाळ आपल्याला अशी घोटून घ्यायची. पूर्ण अशी एकजीव करायची आहे बघा घोटून. बघू शकताय तुम्ही. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर वरण करण्यासाठी बघा मी इथं पातेले ठेवलेले आहे गरम होण्यासाठी. आता त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे बघा. तर मी इथं 2 चमचे तूप घातलेलं आहे. तर इथं आता मी फोडणी देणार आहे बघा. तूप गरम झालेलं आहे आपलं. त्यामध्ये आपण मोहरी टाकायचे सगळ्यात पहिल्यांदा. 1.5 चमचा मी मोहरी टाकलेली आहे बघा. मोहरी तडतडली की पाव चमचा हिंग, आणि हिंग टाकल्यानंतर लगेच आपल्याला ही डाळ फोडणी घालायची आहे. यामध्ये कढीपत्ता, जिरा घातला जात नाही ब्राह्मणी वरणामध्ये. तर हे बघा, खमंग अशी फोडणी बसलेली आहे वरणाला. या ब्राह्मणी वरण केलेलं आहे आज मी. जास्त पातळ पण करायचं नाहीये, दाटसरच ठेवायचं आहे बघा. जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये. आता यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे. काळे मिरे असतात ते कुटून त्याची पावडर करायची आणि ती पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे बघा. दीड चमचा मी काळी मिरी पावडर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, तर आता वरणाला उकळी आलेली आहे बघा. गॅस मिडियम करायचा आहे. आणि आता यामध्ये महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे बघा. तर यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे. आंबट गोड असते हे ब्राह्मणी वरण. तर गूळ नसेल तर साखर घालायची 2 चमचे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. 5 मिनिट आपल्याला वरण शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे बघा, कट केलेली. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण तितकंच छान लागते हे वरण. एकदा नक्की करून बघा या पद्धतीचं वरण. ब्राह्मणी वरण खूप छान लागतं खायला आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी असं हे वरण तयार होतंय बघा. तर हे बघा, आपलं वरण पण तयार झालेलं आहे. तर हे बघा, आपलं वरण ब्राह्मणी वरण तयार झालेलं आहे. इथं गॅस बंद करायचंय. तर बघू शकताय तुम्ही, खमंग असं ब्राह्मणी वरण फोडणीचं किती छान झालंय बघा. त्याची स्मेल तर खूप छान येते. खूप टेस्टी झालेलं आहे.
गरम गरम भातावर तूप आणि हे वरण खाल्लं तर खूप छान लागतं. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.